आणखीन एक महत्त्वाची बातमी, नांदगावमध्ये सुहास कांदेंचे कार्यकर्ते आणि समीर भुजबळ हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सुहास कांदेंकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। मतदारांना घेऊन जाण्यावरून समीर भुजबळ आक्रमक झालेले आहेत। त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले होते। नांदगावमध्ये सुहास कांदेंचे कार्यकर्ते आणि समीर भुजबळांचे कार्यकर्ते समीर भुजबळांच्या नेतृत्वात आक्रमक झाले होते। नांदगाव मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळतोय। नांदगावमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळते। सुहास कांदे, गणेश धात्रक आणि समीर भुजबळ आणि कांदेंचे समर्थक आणि समीर भुजबळ हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नांदगावमधली ही दृश्य हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय। नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे महायुतीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरुद्ध अपक्ष मैदानात उतरलेले आहेत समीर भुजबळ। रात्री आम्ही 10 वाजता तिकडून बसलो, इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो, कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री। आमच्याकडे प्रेग्नंट बाई आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे हे पण आहेत, पोलीस महिला पण आहे, त्याच्यानंतर मी रिलायन्सला मॅनेजर आहे, तर माझे एम्प्लॉय पण आहेत। तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय। आज 3 ते 3.5 तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय। कोणी पण येतं, समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते। तुम्हाला काय विचारायचं, काय नाही आम्हाला विचारा ना तुम्ही। पोलीस काय म्हणतात, त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस। 2 उमेदवार जे आहेत नांदगावचे, त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली आहे, परंतु पोलीस मध्ये होते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये। सर, हे जेवढी चेकिंग करण्यात आली, हे कुठले लोक आहे, मतदारसंघातले का बाहेरचे? नाही, त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत, एपीएसटीने सांगितलेलं आहे का ते मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सोडलेले आहेत। नाही, बिहारी वगैरे कोणी नाहीये, बिहारी कोणी नाहीये। परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे। तर पोलिसांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। मतदारसंघामधलेच ही लोक आहेत, बाहेरचे नाहीत असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यांचे कार्ड जे आहेत ते तपासण्यात आल्याची माहिती सुद्धा पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। समीर भुजबळ आणि सुहास कांदे आमने सामने आले होते, कार्यकर्ते होते दोन्ही गटाचे, त्यामुळे तणाव निर्माण झालेला होता आणि ही सगळी लोक मतदारसंघातलीच असल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे।